नमस्कार. सोनेरी स्पर्श या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण आज या व्हिडिओमध्ये महिला दिनानिमित्त भाषण पाहणार आहोत. आदरणीय व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग, माझ्या मित्रमैत्रिणींनो आणि महिला दिन साजरा करण्यासाठी जमलेल्या माझ्या तमाम महिला भगिनींनो, सर्वांना माझा नमस्कार. महिला दिनानिमित्त मी माझे विचार थोडक्यात व्यक्त करणार आहे. ज्याला श्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा झाला. ज्याला श्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला श्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला श्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला. आज 8 मार्च या दिवशी आपण येथे सर्वजण महिला दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत. सर्वप्रथम सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवून स्वतंत्र स्वराज्य निर्माण करून देण्यासाठी केलेल्या संघर्षाचे दर्शन देणाऱ्या राजमाता जिजाऊ, मेरी झाशी कभी नहीं दूंगी असे ठमकावून इंग्रजांशी संघर्ष करणारी राणी लक्ष्मीबाई आणि स्त्री शिक्षणाची महती ओळखून मुलींना, स्त्रियांना शिक्षणाचे दारे खुले करून देणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या सर्व स्त्रियांच्या कार्याला वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. या दिनाची खरी सुरुवात कधी झाली हे तुम्हाला माहिती आहे का? तर या दिवसाची खरी सुरुवात स्त्रियांच्या सामूहिक प्रयत्नांनी अमेरिकेत 1908 साली झाली. 8 मार्च 1908 मध्ये न्यूयॉर्कमध्ये कपड्याच्या कारखान्यात काम करत असलेल्या महिलांनी काम जास्त पण मजुरी कमी या कारणामुळे लढा पुकारला. स्त्रियांनी संघटित होऊन स्वतःचा अधिकार मागण्यासाठी केलेला संघर्ष हा जगाच्या इतिहासातील पहिला संघर्ष मानला जातो. त्यानंतर 1910 साली सर्व महिला प्रतिनिधींसह कार्यकर्ती क्लारा जेटगी यांनी सुचवल्याप्रमाणे 8 मार्च या दिवसाला जागतिक महिला दिन म्हणून मान्यता मिळाली. तुझ्या उत्तुंग भरारीपुढे गगनही ठेंगणे भासावे, तुझ्या उत्तुंग भरारीपुढे गगनही ठेंगणे भासावे, तुझ्या विशाल पंखाखाली विश्व ते सारे वसावे, विश्व ते सारे वसावे. आज सर्वत्र जगभर महिला दिन साजरा होत आहे. सर्व महिला आज हा सन्मानाचा, अभिमानाचा दिवस उत्साहाने साजरा करत आहेत. आज सर्वत्र कर्तृत्ववान महिलांचे, समाजात मोलाचे काम करणाऱ्या महिलांचे, गृह उद्योग चालवणाऱ्या महिलांचा सत्कार केला जातो. त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी प्रोत्साहन दिले जाते. आज भारतातील स्त्री प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगतीपथावर आहे. शेतीतील मजुरापासून ते देशाच्या राष्ट्रपतीपदापर्यंत त्या आज कार्यरत आहेत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. तसेच शिक्षिका, डॉक्टर, पोलीस निरीक्षक, तलाठी, ग्रामसेविका, पायलट, खेळाडू अशा अनेक क्षेत्रात महिलांना मोलाची कामगिरी बजावली आहे. आपल्या भारत देशातील अनेक महिलांनी विविध क्षेत्रात आपले नाव कमावले आहे. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी, भारताच्या राष्ट्रपतीपदी निवड झालेल्या महिला प्रतिभाताई पाटील, भारतीय पोलीस सेवेत अधिकारपदी असलेल्या किरण बेदी, भारतरत्न किताबाच्या मानकरी गानसम्राज्ञी लता मंगेशकर. एक स्त्री म्हणून अशा या स्त्रियांचा गौरव सांगताना मला खूप अभिमान वाटत आहे. सलाम या नारी शक्तीला. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असे म्हटले जाते. हे सिद्ध करणारी अनेक उदाहरणे आपल्या समाजात आहेत. स्त्री शिक्षणाची महती ओळखून स्त्री शिक्षणाचा वारसा हाती घेतलेल्या महात्मा फुले यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी स्वतः शिकून वारसा चालवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षण घेताना त्यांची परीक्षा फी भरण्यासाठी त्यांची पत्नी रमाबाई यांनी कष्ट करून पैसे कमावले. अशी अनेक उदाहरणे पुरुषांच्या यशामागे स्त्रियांचा वाटा दर्शवतात. आपल्या इतिहासात हिरकणीसारखी एक आई होऊन गेली, जी स्वतःच्या बळाच्या प्रेमापोटी रायगडाचा उभा करा उतरून आली. झाशीची राणी होऊन गेली, जी
बाळ पाठीवर बांधून लढली. त्यावरून स्त्री एक आघात शक्तीचे रूप आहे हे समजते. आज इथे सर्व स्त्रिया आनंदित आहेत, पण खरंच स्त्री स्वतंत्र झाली आहे का, हा प्रश्न समाजाला विचारायची वेळ आली आहे. आजही समाजात स्त्री असुरक्षित आहे. लैंगिक शोषण, अत्याचार या गोष्टींमुळे स्त्रियांचे, मुलीचे जीवन धोक्यात येत आहे. सर्वांनी मिळून हे कुठेतरी थांबवायला हवे. आजही समाजात मुलींना जन्म देताना विचार केला जातो. मुलींचा तिरस्कार केला जातो. यांना बहीण हवी, बायको हवी, आत्या, मावशी, आई हवी, मग मुलगीच का नको? आजही महिलांचा अपमान केला जातो. असा अत्याचार करणाऱ्याने हे लक्षात ठेवले पाहिजे की ती महिला कोणाची तरी आई, बहीण किंवा मुलगी आहे. समाज नुसता स्त्री पुरुष समानता असे म्हणतो, पण आचरणात आणायला मात्र मागे पुढे पाहतो. प्रत्येक स्त्री ही समाजात स्वतःची ओळख निर्माण करीत आहे. त्यांचे कार्यक्षेत्र विस्तारले. अशा स्त्रियांना प्रोत्साहन दिले पाहिजे. कुटुंबातील केवळ निर्णय तिच्यावर थोपवणे ऐवजी निर्णय घेण्यात तिला सामील करून घ्यावे. स्त्री सन्मानाची सुरुवात आपल्या घरापासूनच करायला हवी. तरच आपला भारत देश सुरक्षित, सक्षम आणि बलवान होईल. आणि शेवटी एवढेच म्हणू इच्छिते की तुझ्या प्रयत्नांना मिळू दे यशाची सोनेरी किनार. लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे तुझा संसार. कर्तृत्व अणसामर्थ्याची ओढून घे नवी झालर. स्त्रीशक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर. स्त्रीशक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर. धन्यवाद. अशाच नवीन भाषणांसाठी सोनेरी स्पर्श हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा.